नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण अशा एका पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांची आर्थिक दृष्टिकोनच बदलून टाकली आहे. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलं आहे आणि त्यामध्ये ते आपले 2 वडील कसे होते हे सांगतात. एक गरीब वडील पुअर डॅड, जे त्यांचे खरे वडील होते, आणि दुसरे श्रीमंत वडील रिच डॅड, जे त्यांच्या मित्राचे वडील होते, पण ते त्यांना गुरु मानत असत. या दोघांच्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक होता आणि हाच फरक लेखकाच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. चला तर मग आता आपण ऐकूया या पुस्तकाचा मुख्य आशय. रिच डॅड पुअर डॅड ही अशा मुलाची गोष्ट आहे ज्याचे आयुष्यात 2 वडील होते. एक होते त्याचे गरीब वडील पुअर डॅड आणि दुसरे होते त्याचे श्रीमंत वडील रिच डॅड. पुअर डॅड म्हणायचे, शिक, चांगली नोकरी मिळव आणि आयुष्यभर सुरक्षतेसाठी काम करत राहा. रिच डॅड म्हणायचे, पैशांसाठी काम करू नकोस, पैशाला तुझ्यासाठी काम करायला शिकव. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आर्थिक यश फक्त चांगली नोकरी मिळवण्यातच नाही, तर पैसे कसे हाताळायचे, गुंतवणूक कशी करायची आणि आर्थिक निर्णय कसे घ्यायचे हे शिकण्यात आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर विचारसरणी श्रीमंत लोकांसारखी असावी लागते. आता आपण ऐकूया या पुस्तकातील पहिला धडा, ज्याचं नाव आहे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. रॉबर्ट लहान असताना त्याने त्याच्या गरीब बाबांकडून एक गोष्ट ऐकली होती, चांगलं शिक, चांगल्या मार्कांनी पास हो आणि एक चांगली नोकरी मिळव. पण त्याच्या श्रीमंत बाबांचं म्हणणं वेगळं होतं. शिक, पण पैशासाठी नव्हे, पैसे तुझ्यासाठी काम करायला हवेत. अनेक लोक पैसे कमवण्यासाठी आयुष्यभर मेहनत करत राहतात, पण पैसे त्यांच्यासाठी कधीच काम करत नाहीत. ते पगाराच्या विळख्यात अडकून पडतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळवत नाहीत. श्रीमंत लोक मात्र असेट्स खरेदी करतात, जे त्यांच्या जागी पैसे कमवतात. ते गुंतवणूक करतात, व्यवसाय तयार करतात आणि पैशाला स्वतःसाठी कामाला लावतात. हा धडा आपल्याला शिकवतो की पगार म्हणजे आर्थिक सुरक्षितता, पण ॲसेट्स म्हणजे आर्थिक स्वतंत्रता. आता आपण या पुस्तकात दिलेला दुसरा धडा ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे आर्थिक शिक्षण का आवश्यक आहे. शाळा आपल्याला गणित, विज्ञान, इतिहास शिकवते, पण पैसा कसा हाताळायचा त्याचं शिक्षण देत नाही. रॉबर्टचं म्हणणं आहे की तुम्ही किती पैसा कमवता हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तो पैसा कसा हाताळता. पुअर डॅड म्हणजेच त्याचे खरे वडील शिक्षणात खूप हुशार होते, पण पैशाबद्दल त्यांनी कधीच योग्य ज्ञान मिळवलं नव्हतं. त्यामुळे त्यांना पगारावरच अवलंबून राहावं लागलं आणि ते आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत राहिले. रिच डॅड मात्र शाळेत जास्त शिकले नव्हते, पण त्यांनी पैशाचं खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलं. ते समजून गेले की ॲसेट्स, गुंतवणूक आणि बिझनेस हेच आर्थिक स्वातंत्र्य देतात. हा धडा सांगतो की शाळा तुम्हाला नोकरी मिळवायला शिकवते, पण आर्थिक शिक्षण तुम्हाला श्रीमंत बनायला मदत करते. आता आपण या पुस्तकातील तिसरा धडा, ज्याचं नाव आहे असेट्स आणि लायबिलिटीज यातील फरक, हा ऐकूया. हा धडा रिच डॅड पुअर डॅडमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रिच डॅड म्हणतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला असेट्स आणि लायबिलिटीज यातील फरक समजला पाहिजे. असेट्स म्हणजे अशी संपत्ती जी तुम्हाला पैसे कमवून देते. उदाहरणार्थ, भाड्याने दिलेली मालमत्ता, शेअर्स, व्यवसाय, बिझनेस सिस्टीम. लायबिलिटीज म्हणजे असे खर्च किंवा अशा गोष्टी ज्या तुमचा खिसा रिकामा करतात. उदाहरणार्थ, कर्जाचं घर, कारचे हप्ते, वापरासाठी घेतलेलं कर्ज. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक लायबिलिटीज खरेदी करतात आणि त्यांना असेट्स समजतात. श्रीमंत लोक मात्र असेट्स खरेदी करतात आणि त्यामुळेच ते अधिक श्रीमंत बनतात. हा धडा आपल्याला शिकवतो, तुमचं लक्ष असेट तयार करण्यात असायला हवं, खर्च वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये नव्हे. आता आपण या पुस्तकात दिलेला चौथा धडा ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वतःचा व्यवसाय तयार करा. रिच डॅड सांगतात की तुमची नोकरी तुमचं सुरक्षा जाळं असू शकतं, पण नोकरी कधीच आर्थिक स्वातंत्र्य देत नाही. श्रीमंत लोक नोकरीच्या बाहेर विचार करतात, ते स्वतःचा व्यवसाय तयार करतात. व्यवसाय म्हणजे मोठी कंपनी असणं गरजेचं नाही, तो एखादा उत्पन्न देणारा सिस्टमसुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ, ब्लॉग, यूट्यूब चॅनल, गुंतवणूक, किरकोळ व्यवसाय, फ्रँचायझी. पुअर डॅड फक्त स्थिर नोकरीवर विश्वास ठेवत होते.
रिच डॅड मात्र म्हणायचे, तू तुझ्या व्यवसायावर काम करत राहा, तुझी नोकरी तुझ्या खर्चासाठी असेल, पण तुझा व्यवसाय तुझ्या स्वप्नांसाठी असेल. हा धडा आपल्याला शिकवतो, आपलं ध्येय नोकरी टिकवण्याचं नसायला हवं, तर अशी सिस्टीम तयार करणं हवं जी आपल्यासाठी पैसे कमवते. आता आपण या पुस्तकातील 5वा धडा ऐकूया, ज्याचं नाव आहे कर आणि कॉर्पोरेशनचा उपयोग. रिच डॅड सांगतात की श्रीमंत लोक केवळ पैसे कमवत नाहीत, तर पैसे कसे वाचवायचे आणि वाढवायचे हेही शिकतात. त्यासाठी ते कर व्यवस्थेचं म्हणजेच टॅक्स सिस्टीमचं नीट ज्ञान घेतात आणि कॉर्पोरेशन या साधनाचा चांगला उपयोग करतात. सामान्य व्यक्तीचं सूत्र असतं कमाई म्हणजेच इन्कम, कर म्हणजे टॅक्स आणि खर्च. श्रीमंत लोकांचं सूत्र असतं कमाई म्हणजेच इन्कम, व्यवसायावर खर्च आणि कर म्हणजे टॅक्स. आपण यावर एक उदाहरण पाहूया. स्नेहल नावाची एक युवती आहे, जिने यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तिने ते व्यवसाय म्हणून नोंदवलं देखील आहे. तिला नवीन मायक्रोफोन, लाईट, स्क्रिप्ट रायटर आणि इंटरनेटसाठी पैसे खर्च करावे लागतात. हे सर्व खर्च ती तिच्या व्यवसायाच्या नावावर दाखवते. म्हणजेच या सगळ्यावर ती कर म्हणजे टॅक्स भरत नाही, कारण हे खर्च आधी वजा होतात म्हणजेच मायनस होतात. सामान्य व्यक्तीने हेच उपकरण खरेदी केलं असतं तर तो आधी कर भरला असता आणि नंतर खर्च केला असता. हा धडा आपल्याला शिकवतो की जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर पैसा तुम्हाला अधिक स्वातंत्र्य देऊ शकतो, अगदी कर व्यवस्थेचा उपयोग करून सुद्धा. धडा 6वा, ज्याचं नाव आहे भीती आणि आळशीपणावर मात करा. रिच डॅड सांगतात की श्रीमंत होण्यासाठी ज्ञान पुरेसं नसतं, त्यासाठी मानसिकता बदलणंही गरजेचं असतं. बहुतेक लोक आर्थिकदृष्ट्या पुढे जात नाहीत कारण ते भीती, संशय आणि आळशीपणा यांना बळी पडतात. पैसे गमावण्याची भीती लोकांना कोणतीही जोखीम घेण्यापासून रोखते, पण श्रीमंत लोक चुका करतात, शिकतात आणि पुढे जातात. मी हे करू शकेन का? जर नुकसान झालं तर? असे विचार लोकांच्या मनात येतात. पण श्रीमंत लोक माहिती घेतात, शंका दूर करतात आणि निर्णय घेतात. लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, पण श्रीमंत लोक वेळ काढतात कारण ते त्यांच्या स्वप्नांवर काम करतात. हा धडा आपल्याला शिकवतो, जर तुम्हाला खरोखरच श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाबाबतच्या मानसिक अडथळ्यांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. आता आपण ऐकूया या पुस्तकातील शेवटचा धडा, ज्याचं नाव आहे शिकणे सुरूच ठेवा आणि ॲक्शन घ्या. रिच डॅड यांचा संदेश स्पष्ट आहे, जर तुम्ही शिक्षण थांबवलं तर वाढणं थांबतं. श्रीमंत लोक सतत शिकत राहतात, पुस्तकांमधून, अनुभवातून, इतर लोकांकडून. ते केवळ ज्ञान गोळा करत नाहीत, तर ते लगेच ॲक्शन घेतात. कुणी नवीन गुंतवणूक संधी पाहते, गरीब मानसिकता विचार करते माझ्याकडे पैसे नाहीत, श्रीमंत मानसिकता विचार करते मी हे कसं करू शकतो. रिच डॅड सांगतात शिकत राहा, विचारत राहा आणि लगेच कृती करा, कारण ॲक्शनशिवाय यश शक्य नाही. हा धडा आपल्याला सांगतो की ज्या दिवशी तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात करता तो खरा बदलाचा पहिला दिवस असतो. आता आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा सारांश ऐकूया. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक केवळ पैशांबद्दलच नाही, तर पैशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहे. या पुस्तकातून आपण शिकलो, श्रीमंत होण्यासाठी उच्च शिक्षण पुरेसं नाही, आर्थिक शिक्षणही लागते. ॲसेट्स तयार करा, लायबिलिटीज टाळा. पैशांसाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. भीती, शंका आणि आळशीपणावर मात करा. स्वतःचा व्यवसाय तयार करा आणि कर व्यवस्थेचा योग्य वापर करा. सतत शिकत राहा आणि कृती करत राहा. रिच डॅड आपल्याला हे शिकवतात की खरं यश हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात आहे आणि ते फक्त नोकरी करून मिळत नाही. आज तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक ऐकलंत. अजून तुम्हाला असे कोणते पुस्तक ऐकायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.